नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, येणारी राज्यसेवा जी आहे 6 जुलैची राज्यसेवा जी आहे येणारी, ही राज्यसेवा आणि येणारी कंबाईन या दृष्टीने प्रकाश हा जो आपला टॉपिक आहे, लाईट टॉपिक जो आहे बघा, याच्यामधले एक मी महत्त्वाचा पॉईंट कव्हर करणार आहे. तो म्हणजे काय, तुम्हाला प्रकाशाचे गुणधर्म आणि प्रकाशीय उपकरणे याचे एक्झाम्पल परीक्षेमध्ये येतात. म्हणजे इंद्रधनुष्य काय आहे, तारे लुकलुकणे म्हणजे काय आहे, ऑप्टिकल फायबर काय आहे, आणि बरेचदा याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होताना पाहायला मिळते. कोणता आरसा कुठे वापरतात, कोणता भिंग कुठे वापरतात. ओके, तर यासाठी कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहेत. जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला हे अवघड जाणार नाही. पण आता एक्झाम जवळ आहे, आपण काय करूया, आपण कम्पॅरेटिव्हली सगळ्यांचे एक्झाम्पल बघूयात, म्हणजे लक्षात राहण्यास तुमच्या मदत होईल. ठीक, कॉन्सेप्ट ठीक आहे, कॉन्सेप्ट साठी तुम्हाला वेळ लागतो, पण सध्या जर सगळं आपण एकत्र ठेवलं, जवळ ठेवलं आणि आपण जर कम्पॅरेटिव्हली अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला एक्झाम मध्ये फायदा होईल. ठीक आहे, चला तर फक्त आपण पहिले काय करू बघा, पहिले अभ्यास समजून घेऊ आपण, आपल्याला काय काय कुठले एक्झाम्पल पाहायचे. ठीक आहे, तर बघा प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट याचे एक्झाम्पल येतात. ओके, नंतर बघा अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, अपवर्तन याचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, संपूर्ण आंतरिक परावर्तनचे एक्झाम्पल कुठले आयोगाने खूपदा प्रश्न विचारला राज्यसेवेला. त्याच्यानंतर प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंगची उदाहरणं, एक्झाम्पल्स कुठली आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली बघा, ती म्हणजे काय बघा, अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग, कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स यांची उदाहरणं परीक्षेला विचारलेली आहेत. कोणतं कशामध्ये वापरतात. ओके, त्याच्यानंतर बघा अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा, बघा कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर मग आता आपण काय करूयात बघा, आपण हे सगळं लक्षात ठेवूयात. ठीक आहे, कोणतं मेनली करायचं आहे तुम्हाला मी ते लिहून देतो. ओके, लक्षात ठेवा. बघा, प्रकाश या टॉपिकमध्ये तुम्हाला मेन पॉईंट कुठले करायचे, एक्झाम्पल तर तुमच्या आता मी घेणार आहे याच्यामध्ये, पण तरी तुम्हाला लिहून देतो. बघा, आपला जो टॉपिक आहे बघा प्रकाश, लाईट, या लाईट टॉपिकमध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत. पहिला म्हणजे प्रकाशाची गुणधर्म. ओके, बघा प्रकाशाची महत्त्वाची गुणधर्म. ओके, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईट. ओके, प्रकाशाची गुणधर्म आपण असं म्हणू शकतो, किंवा प्रकाशासंबंधी महत्त्वाच्या प्रक्रिया पहिला म्हणू शकतो आपण. आणि दुसऱ्या बघा प्रकाशीय उपकरणे, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. ओके, ठीक आहे. मग यात बघा, याला आपण गुणधर्म म्हणतो की प्रकाशासंबंधी महत्त्वाच्या प्रक्रिया आपण म्हणू शकतो. प्रक्रिया कोणत्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. ठीक आहे, प्रक्रिया भरपूर साऱ्या आहेत, पण आपल्याला मेनली 4 खूप पुन्हा येतात. तर बघा मी तुम्हाला सांगतो बघा कुठल्या बघा. तर पहिलं बघा आहे परावर्तन. बघा पहिलं परावर्तन, दुसरं अपवर्तन, तिसरं अपस्करण, नंतर विकिरण. ओके, नंतर संपूर्ण आंतरिक परावर्तन, नंतर आहे संपूर्ण आंतरिक परावर्तन. बघा संपूर्ण आंतरिक परावर्तन. ओके, बघा परावर्तन, अपवर्तन, अपस्करण, विकिरण, संपूर्ण आंतरिक परावर्तन. ठीक आहे, 1, 2, 3, 4 आणि 5. बघा हे जे 5 आहे, हे 5 खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला याच्यावर एक्झाममध्ये प्रश्न पाहायला मिळेल. अजून आहेत बघा इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन. ओके, पण तो 11-12चा पार्ट आहे, त्याच्यावर फक्त गणितं येतात. ओके, पण हे खूप महत्त्वाचे आहेत. एकदा बघा इंग्लिशमध्ये याला काय म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये रिफ्लेक्शन, बघा रिफ्लेक्शन, नंतर रिफ्रॅक्शन, अपस्करण म्हणजे डिस्पर्शन, विकिरण म्हणजे स्केटरिंग, ओके, आणि संपूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे बघा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे, हे महत्त्वाचे आहेत. यासंबंधी एक्झाममध्ये येणार शास्त्रज्ञ, सायंटिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार, पण यांची आपल्याला पाहायची फक्त आज उदाहरणे. कन्फ्युजन अजिबात क्लिअर. एक्झाम्पल्स याची उदाहरणं कुठली आहेत, एक्झाम्पल्स याच्यामध्ये कुठली असतात हे आपल्याला पाहायची आहेत. ठीक आहे, ओके. आणि त्याच्यानंतर बघा प्रकाशीय उपकरणे, याच्यामध्ये येतं बघा मानवी डोळा, भिंग आणि आरसे. तर आपण फक्त मेनली बघू बघा याच्यामध्ये आरसे,
आरसे आणि भिंगे यांचे प्रकार. ओके, आरसे म्हणजे मिरर, भिंगे म्हणजे लेन्स, आणि यांचे प्रकार बघा, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र. ओके, त्या सगळ्यांची उदाहरणं आपल्याला आज पाहिजे. ठीक आहे, आर यू रेडी? सोपं आहे बघा, खूप सोपं आहे. आपल्याकडे पीपीटी मी मुद्दाम आज ठेवलेली आहे. ठीक आहे, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. आपण प्रत्येक गोष्ट प्रॉपरली वाचून घेऊयात आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी समजावून पण सांगतो की हे असं का बरं. ठीक आहे, चला बघा. मग आता आपण जर पाहिलं बघा, पहिला पॉईंट तो म्हणजे काय बघा, तो आहे अपवर्तन. ओके, तो आहे अपवर्तनाची उदाहरणे. ओके, बघा, सॉरी, परावर्तन म्हणजे काय बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाश एकाच्या गोष्टीवर पडणे आणि परत येणे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके, बघा, बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट इन सेम मीडियम, जाऊन परत येणे, याला म्हणतो परावर्तनाचं जे मेन एक्झाम्पल आहे बघा, आपण आरशामध्ये बघतो. आरशामध्ये आपल्या घरी आरसा असतो, आरशामध्ये बघतो, आरशामध्ये आपण स्वतःला दिसतो. याचा अर्थ किरण त्याला आरशात जे लाईटची रेज आहे बघा, ती आरशावर पडली आणि ती आपल्या डोळ्यामध्ये गेली. ठीक आहे, मग लक्षात ठेवा, सगळ्यात पहिलं एक्झाम्पल ते बघा, सपाट आरसा, प्लेन मिरर. सपाट आरसा हे सगळ्यात पहिलं उदाहरण आहे. ओके, नंतर बघा शोभादर्शी किंवा चारुदर्शी, ज्याला आपण म्हणतो कॅन्डलोस्कोप. नंतर आहे बघा परदर्शी किंवा पेरिस्कोप. ठीक आहे, मग तुम्ही हे 3 एक्झाम्पल पाठच करून ठेवा. ओके, कॅन्डलोस्कोप, पेरिस्कोप आणि प्लेन मिरर. ओके, शोभादर्शी, परिदर्शी आणि सपाट आरसा. ठीक आहे, सपाट आरसा आपण आपल्या घरी वापरतो दिसण्यासाठी. आता बघा, शोभादर्शी काय असते, याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगळी असते. खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी याचा वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करणारे व वस्त्रोद्योगात विविध रचना डिझाईन शोधण्यासाठी याचा उपयोग करतात. बघा, कॅन्डलोस्कोप याचं उपकरण आहे ज्याच्यामध्ये लाईट पडतो. लाईटमुळे लाईटमध्ये प्रकाश जो असतो तो रिफ्लेक्शन झाल्यामुळे आपल्याला नवीन इमेज तयार होते. शोभेची वस्तू कशी आहे तसं एक डिव्हाइस असतं. ओके, बस एवढं लक्षात ठेवा. सगळ्यात मेन आहे बघा, ते म्हणजे परिदर्शी, पेरिस्कोप. बघा, याचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास व तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठ भागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूची टेहळणी करण्यासाठीचा वापर केला जातो. ओके, तुम्हाला माहिती आहे का पाणबुडी? बघा, पाणबुडी ही समुद्राच्या पाण्याच्या आतमध्ये असते. पाणबुडी आपण एक डायग्राम काढून तुम्हाला दाखवतो. पाणबुडी बघा, समजा हा समुद्र आहे, तर समुद्राच्या आतमध्येची पाणबुडी असते, पाणबुडी. ओके, ते पाणबुडीच्या आतमध्ये बघा, इथनं काय करतात, ओके, इथनं असं एक डिव्हाइस इन्सर्ट करतात. या डिव्हाइस, ओके, या डिव्हाइसवर लाईट पडतो, रिफ्लेक्शन होऊन आपल्याला दिसतं, आतून दिसतं बाहेरचं की बाहेर काय चालू आहे परिस्थिती. ओके, तर बघा, असं हे डिव्हाइस आहे. अशा प्रकारे बघा, हे आहे रिफ्लेक्शनची महत्वाची 3 उदाहरणं, लक्षात ठेवा. ओके, चला बघा, पुढला पार्ट आहे बघा, जो पुढला पार्ट आहे तो पार्ट आहे अपवर्तन. एक्झाम्पल ऑफ रिफ्रॅक्शन. लक्षात ठेवा, प्रकाश एखाद्या माध्यमात गेल्यानंतर तो आपली दिशा बदलतो. ओके, चेंजिंग द डायरेक्शन ऑफ लाईट व्हेन लाईट फॉल्स ऑन अदर मीडियम विच इज ट्रान्सपरंट. बघा, पारदर्शक माध्यमावर पडल्यावर प्रकाश जेव्हा जातो आरपार तेव्हा आपला मार्ग बदलतो. याला म्हणतो आपण अपवर्तन. ठीक आहे, अपवर्तनासंबंधी आयोगाने स्नेल्स लॉवर खूपदा प्रश्न विचारलेले आहेत, गणित विचारलेले आहेत. ठीक आहे, पण फोकस आपला आज जो मेन आहे बघा, तो मेनली आहे आपल्या एक्झाम्पलवर. लक्षात ठेवा, ताऱ्यांचे लुकलुकणे, ट्विंकलिंग ऑफ स्टार. आपण लहानपणी ऐकलंय, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर, डोंट वंडर, दिस इज रिफ्रॅक्शन. ओके, काळजी करू नका आणि जास्त हे पण समजू नका की जादू वगैरे, जादू नाहीये, ते आहे बघा अपवर्तन. ठीक आहे, नंतर बघा, 2 मिनिटं वेळेआधी होणारा सूर्योदय व 2 मिनिटं उशिरा होणारा सूर्यास्त, असे एकूण 4 मिनिटे दिवसाच्या कालावधीमध्ये वाढ जो होतो तो यामुळे. बघा, अपवर्तनामुळे काय होतं, सूर्य 2 मिनिटं वेळेआधी वर येतो. ऍक्च्युअली तो खालीच असतो, क्षितिजाच्या खाली असतो, पण या अपवर्तनामुळे आपल्याला थोडा वर वाटतो. आणि जेव्हा सूर्य मावळलेला असतो, ओके, तेव्हा सुद्धा आपल्याला वर वाटतो. हा जो एकूण फरक आहे. ओके, सिंपल लक्षात ठेवा. फक्त परीक्षेमध्ये हे असं येत नाही, असं काय होतं परीक्षेमध्ये आपल्याला असं येतं का एक्सप्लेन की सूर्योदय सूर्यास्त कधी कसा होतो डायग्राम करून स्पष्ट करा नाही, तुम्हाला फक्त परीक्षेमध्ये एक्झाम्पल येतात. तर बघा, मग सूर्योदय सूर्यास्त यावेळी होणारा 2 मिनिटाचा उशीर एकूण 4 मिनिटाचा उशीर हे एक्झाम्पल अपवर्तनाचं आहे. आता बघा, तुम्हाला मी का सांगतो आहे महत्वाचं, कारण लक्षात ठेवा, ताऱ्यांचे लुकलुकणे, ओके, हे आहे अपवर्तन, मात्र हिरा चमकणे हे आहे संपूर्ण आंतरिक परावर्तन. फरक आहे. ओके,
सूर्योदय सूर्यास्त यावेळी पडणारा 2 मिनिटाचा फरक हे एक्झाम्पल अपवर्तनाचं आहे. मात्र सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी लाल रंग दिसणे आकाशामध्ये हे एक्झाम्पल विकिरणाचं आहे. म्हणजे कन्फ्युजनला खूप चान्स याच्यामध्ये असतो आणि म्हणून हे प्रश्न पुन्हा पुन्हा आपल्याला आयोग विचारतो. लक्षात ठेवा. ओके, कन्फ्युजनला खूप स्कोप आहे म्हणून हे प्रश्न आपला आयोग पुन्हा पुन्हा विचारतो. ठीक आहे. चला पहिले आपण अपवर्तनाचे एक्झाम्पल कव्हर करून घेऊ. बघा अपवर्तनाचे एक्झाम्पल, ताऱ्यांचे लुकलुकणे 2 मिनिटे आधी आणि नंतर होणार सूर्यास्त लिहून घ्या सगळं किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. नंतर बघा ग्लास मधील पाण्यात बुडलेली पेन्सिल तिरपी दिसते. बघा ग्लास म्हणा किंवा कुठलेही भांडं घ्या त्यात पेन्सिल ठेवा, चमचा ठेवा, काठी ठेवा, ती वाकलेली दिसते. याचं एक्झाम्पल आहे अपवर्तन. नंतर बघा पाण्यात असलेले रुपयाचे नाणे थोडे वर उचलल्यासारखे वाटते. बघा पाण्यामध्ये जर तुम्ही बघितलं, स्विमिंग टँक जरी बघितलं तुम्ही तर तिथलं पाणी आपल्याला वर दिसतं. पाण्यामधले गोटे, माती, कुठलीही वस्तूशी आपल्याला वर इथे दिसते. हे एक्झाम्पल अपवर्तनाचं आहे. नंतर बघा मृगजळ. मृगजळ हे अपवर्तन आणि संपूर्ण आंतरिक परावर्तनाचे एक्झाम्पल आहे. आता बघा मृगजळ, मिराज काय असतं? मिराज बघा, मृग म्हणजे हरिण, जळ म्हणजे पाणी. वाळवंटामध्ये हरणाला पाणी दिसतं. तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण जातो डांबर रोडवर तर आपल्याला चमचम चमचम पाण्यासारखं काही वाटतं, मग त्याला म्हणतो मृगजळ, त्या टाईपचं. तर हे एक्झाम्पल अपवर्तनाचं आहे पण संपूर्ण आंतरिक परावर्तन सुद्धा याच्यामध्ये आहे. मग तुला हा पण कॉन्सेप्ट क्लिअर लक्षात ठेवायचा आहे. हे दोघांचं एक्झाम्पल आहे. पहा बरं आहे का संपूर्ण आंतरिक परावर्तनामध्ये? यस, मृगजळ संपूर्ण आंतरिक परावर्तन सुद्धा आहे ज्यात रिफ्रॅक्शन सुद्धा होतं. ठीक आहे. नंतर बघा जलतरण तलावाचा तळ वर उचलल्यासारखा भासणे. जे आपला स्विमिंग टँक असतो, स्विमिंग टँक मध्ये जो खालचा भाग आहे तो आपल्याला वर वाटतो. तुम्हाला माहिती आहे का जोश मध्ये आपण स्विमिंग टँक मध्ये पाहिल्यानंतर जातो, उडी मारतो, आपल्याला वाटतं तो खोल नाही आहे का, पण नंतर मारल्यावर कळतं तो खोल आहे. ओके, तसं. नंतर बघा इंद्रधनुष्य तयार होताना पाण्याच्या थेंबात पहिल्यांदा प्रकाशाचे अपवर्तन होते. लक्षात ठेवा इंद्रधनुष्य तयार होणे. ओके, इंद्रधनुष्य हे एक्झाम्पल. इंद्रधनुष्य बघा, इंद्रधनुष्य हे एक्झाम्पल अपस्करणाचं आहे. इंद्रधनुष्य तयार होणे, हे रेनबो तयार होणे, हे एक्झाम्पल कशाचं आहे बघा? हे एक्झाम्पल हे एक्झाम्पल अपस्करणाचं आहे. ओके, ज्याला आपण म्हणतो डिस्पर्शन, म्हणजे प्रकाशाच्या पांढऱ्या रंगापासून 7 रंग मिळणे, याला म्हणतो आपण अपस्करण. ओके, बघा आपण जर घेतली एक प्रिझम, आपण जर त्या प्रिझम मधनं लाईट पाठवला, प्रिझम मधनं, लोलकामधनं, तर आपल्याला 7 रंग मिळतात. आणि हे जे 7 रंग मिळणे यालाच आपण काय म्हणतो? यालाच आपण म्हणतो अपस्करण. बघा इथे बघा हा लाईट पाठवला, बघा 7 रंग मिळाले, मग हे झालं बघा आपलं इंद्रधनुष्य. हे एक्झाम्पल अपस्करणाचं आहे. ओके, पण हे होताना बघा जे प्रकाश जातो बघा या हवेतनं या काचेमध्ये, आपलं डायरेक्शन चेंज करतो बघा, डायरेक्शन चेंज केली अशी, आणि म्हणून याच्यामध्ये आपला अपवर्तन सुद्धा होताना पाहायला मिळते. हे पण लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपला अपवर्तन सुद्धा होताना पाहायला मिळते. याच्यामध्ये आपला रिफ्रॅक्शन सुद्धा होताना पाहायला मिळते, जे ऍक्च्युली 2दा होते, 2दा, फक्त लक्षात ठेवा. ओके, चला अशा प्रकारे बघा आपण हे एक्झाम्पल पाहिले. कशाचे? आपण एक्झाम्पल पाहिले परावर्तनाचे 3, अपवर्तनाचे 7 एक्झाम्पल पाहिले. ओके, अपस्करणाचं एकमेव एक्झाम्पल इंद्रधनुष्य आहे. अपस्करणाचं एकमेव एक्झाम्पल इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा जो आता पुढला बघा तो आहे संपूर्ण आंतरिक परावर्तन. ओके, हा एक मोठा कॉन्सेप्ट आहे. ओके, तर तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे एक्झाम्पल कुठले कुठले राज्यसेवेने विचारले त्याच्यावर प्रश्न. बघा मृगजळ, मिराज म्हणजे हरिणाला वाळवंटामध्ये, आपण म्हणू शकतो हरिणाला वाळवंटामध्ये काय दिसतं तर पाणी दिसतं. नंतर बघा प्रकाशीय तंतू, ऑप्टिकल फायबर. आपल्या घरी जी हाय स्पीड इंटरनेट आहे, ओके, तुमच्याकडे असेल, तुम्ही जर इंटरनेट लावलं असेल तर त्या इंटरनेटचा जो बॉक्स आहे त्यामध्ये एक पिवळी वायर असते, तो ओके, म्हणजे याचा अर्थ ऑप्टिकल फायबर आहे. मग ऑप्टिकल फायबर म्हणजे काय बघा, या वायरच्या आतमध्ये अशी काचेची एक बारीक तार असते, बारीक तार असते, आणि या तारेमार्फत पूर्ण सिग्नल असे पाठवले जातात. आणि हे सिग्नल जाताना कुठलाही डाटा लॉस होत नाही, कुठलाही माहिती लॉस होत नाही. आणि म्हणून हा सगळ्यात हाय स्पीड ट्रान्समिशनचा माध्यम आहे बघा इंटरनेटसाठी. ओके, ऑप्टिकल फायबर. ओके, म्हणजे काय बघा, हे वाहक तंतू वायर्स आहेत बघा, ज्यातनं इंटरनेटचं वहन होतं असं म्हणू शकतो आपण साध्या भाषेमध्ये. हिरा चमकणे, बघा हिरा चमचम करतो, बरोबर. अंधार जरी असलं तरी हिरा चमकतो, याचं कारण आहे बघा
संपूर्ण आंतरिक परावर्तन. नंतर बघा प्रिझम 90 डिग्री, 45 डिग्री, 45 डिग्री हे जे कोणाचे प्रिझम आहेत. प्रिझम म्हणजे काय, लोलक 3 डायमेन्शनल काच. जर तुम्ही त्रिकोणी काच असा जर कट केला त्रिमितीय काच, त्याला आपण प्रिझम असं म्हणतो. ओके. नंतर बघा एंडोस्कोप. एंडोस्कोप म्हणजे काय बघा, शरीराच्या पोटाच्या आतमध्ये एक कॅमेरा टाकतात आणि त्याच्यामधनं आतमध्ये चेक करतात कुठल्या कुठल्या भागामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे. ओके. बघा याचा वापर मानवी शरीरातील आंतरिक भागाच्या निरीक्षणासाठी वापरतात, याला म्हणतो एंडोस्कोप. मग हे सुद्धा एक्झाम्पल संपूर्ण आंतरिक परावर्तनाचं आपल्याला असलेलं पाहायला मिळते. बघा खूप खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप खूप महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके. आय होप सगळ्यांना इथे कळलं असेल. ठीक आहे. चला बघा आता जो पुढला पॉईंट आहे बघा, पुढला तो आहे बघा प्रकाशाच्या विकिरणाची एक्झाम्पल. स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग म्हणजे काय, स्कॅटरिंग म्हणजे प्रकाश बघा 7 रंगांनी बनला असतो आणि प्रकाश 7 रंगांनी बनला असतो म्हणून तो पसरतो. आणि जेव्हा प्रकाश पसरतो, प्रकाश पसरणे याला म्हणतो स्कॅटरिंग. बघा प्रकाश जनरली जो असतो तो सरळ रेषेमध्ये जातो. लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन सेम डायरेक्शन ऑर स्ट्रेट डायरेक्शन, स्ट्रेट लाईन. पण काय होतं बघा, आपलं जे वातावरण आहे एन्व्हायरमेंट, त्याच्यामध्ये लहान लहान धुळीचे कण असतात, बाष्प असते, भरपूर गोष्टी लहान लहान आपल्याला पार्टिकल्स फॉर्ममध्ये पाहायला मिळतात. त्यावर जेव्हा लाईट लागतो तो पसरतो. ओके. मग लाईट पूर्ण पसरणे, बघा आपण घरी लाईट लावतो पूर्ण रूममध्ये उजेड होतो, याला म्हणतो स्कॅटरिंग. फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा. बघा ताना पिही नी पाजा. ओके. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, पारवा, त्याच्यानंतर जांभळा, हे जे 7 रंग आहेत बघा, याच्यापासून लाईट बनतो. तर या 7 रंगांची वेगवेगळी तरंग लांबी आणि वारंवारता असते, फ्रिक्वेन्सी. ओके. तर हे आपण नंतर एखाद्या लेक्चरमध्ये कव्हर करू ट्रिकनुसार. पण लक्षात ठेवा बघा, आकाश निळे दिसते, याचं कारण आहे बघा, याचं कारण आहे स्कॅटरिंग. ओके. बघा आकाश निळे दिसणे, तुम्हाला माहिती आहे 7 रंगांपैकी निळा रंग जास्त पसरतो. निळा जो रंग असतो बघा, याचा विचलन कोन जास्त असतो, याचा डिस्पर्शन अँगल जास्त असतो, विचलन कोणाची तरंग लांबी जास्त असते. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो बघा, तरंग लांबी कमी असते, वारंवारता जास्त असते. ओके. आणि म्हणून पसरतो, म्हणून आकाश निळे दिसते. नंतर बघा ढगांचे पांढरे दिसणे, हे सुद्धा एक्झाम्पल विकिरण स्कॅटरिंगचं आहे. नंतर बघा सूर्योदय सूर्यास्त यांच्यावेळी लाल रंग दिसणे, लक्षात ठेवा. बघा लाल रंगाची वेवलेंथ खूप जास्त आहे, फ्रिक्वेन्सी कमी आहे, वेवलेंथ खूप जास्त आहे. लाल रंग खूप दूरवर पोहोचतो आणि म्हणून आकाश सकाळी आणि संध्याकाळी थोडं लालसर दिसतं, सूर्य उगवताना आणि मावळताना लालसर दिसतं. मग आपल्याला हे एक्झाम्पल पाहायला मिळतं प्रकाशाच्या विकिरणाचं, हे एक्झाम्पल आपल्याला स्कॅटरिंगचं पाहायला मिळतं. ओके. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे. नंतर बघा समुद्राचं पाणी निळं दिसणं. ओके. समुद्राचं पाणी किंवा नदीचं पाणी निळं दिसतं, हे पण एक्झाम्पल आपल्याला विकिरणाचं असलेलं पाहायला मिळतं. बघा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर बघा टिंडाल इफेक्ट, टिंडाल परिणाम. लक्षात ठेवा, कलिल नावाचं द्रावण असतं. कलिल म्हणजे कोलॉइड नावाच्या द्रावणामध्ये, ओके, हे केमिस्ट्रीमधला पार्ट आहे. फक्त लक्षात ठेवा, या द्रावणामधनं जेव्हा आपण लाईट पाठवतो तेव्हा हे द्रावण चमकतं. शाई असतं, शाईमध्ये लहान लहान कण असतात. जेव्हा शाईवर आपण लाईट पाडतो, शाईवर ती शाई चमकते, मग याला म्हणतो आपण टिंडाल परिणाम. फक्त लक्षात ठेवा, हा कोलॉइड संबंधी शब्द आहे. ठीक आहे. नंतर बघा सूर्यास्ताच्या वेळी संधी प्रकाश, ट्विलाईट. बघा जेव्हा सूर्य मावळतो असं अंधुक थोडं धुकधुकीत दिसतं, त्याला म्हणतो ट्विलाईट. हे याचं एक्झाम्पल आहे विकिरणाचं. बघा सगळे एक्झाम्पल मी एक्स्ट्रॅक्ट केले एकाच पॉईंटमध्ये, तुम्हाला कुठेच मिळणार नाही इतकं कंपायलेशन प्रॉपर. ठीक आहे. नंतर बघा, धोक्याचे सिग्नल लाल रंगाचे असतात. ओके. तुम्ही पिक्चर पाहिला असेल शिवाजी द बॉस वगैरे, त्या पिक्चरमध्ये नाही का ती जी हिरोईन असती लाल रंगाची साडीनेशी रेल्वे थांबवते. म्हणजे कुठलं पण धोक्याचे सिग्नल लाल रंगाचे असतात. का बरं? कारण लाल रंगाची वेवलेंथ जास्त, तो खूप दूरवर पोहोचतो. क्लिअर आहे? हा. नंतर बघा अंतराळवीरांना अवकाश काळ्या रंगाचे दिसते. लक्षात ठेवा, पृथ्वीवर वातावरण आहे म्हणून प्रकाश पसरतो, अवकाशामध्ये वातावरण नाही, प्रकाश पसरत नाही, सूर्यापासून डायरेक्ट प्रकाश पृथ्वीवर येतो आणि म्हणून आपला अवकाश कसं दिसतं, हे दिसतं काळ्या रंगाचं. ओके. आणि दिवसा सर्व दूर उजेड दिसणे, उजेड पसरणे, मग याला म्हणतो आपण स्कॅटरिंग. हे सुद्धा एक स्कॅटरिंगचं एक्झाम्पल आपल्याला महत्त्वाचं या ठिकाणी पाहायला मिळतं. ओके. आय होप सगळ्यांना एवढा पाठ समजला असेल. ओके. चला
ठीक आहे. बघा हा थोडा एक एक्स्ट्रा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे. स्टेट बोर्ड बेस थोडासा आहे. बघा डॉक्टर सी.व्ही. रमन, डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमन जे आहे बघा, हे आपले भारतीय सायंटिस्ट होते. डॉक्टर सी.व्ही. रमन. ओके यांनी प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईटवर संशोधन केलं. ओके, यांचा जन्म झालाय बघा 28 फेब्रुवारी 1928 मध्ये, आणि म्हणून त्यांच्या सन्मानार्थ आपण राष्ट्रीय विज्ञान दिन, नॅशनल सायन्स डे हा साजरा करतो. लक्षात ठेवा. चंद्रशेखर वेंकट रमन जे बघा, यांना 1930 मध्ये यासाठी नोबेल प्राइज मिळाला आहे. बघा भारतामध्ये जे नोबेल प्राइज मिळाल्यापैकी काही सायंटिस्ट आहेत, त्यापैकी सी.व्ही. रमन हे सगळ्यात बेस्ट सायंटिस्ट आपण म्हणू शकतो हे आहेत. अब्दुल कलाम वगैरे जे आहेत त्यांच्या सोबत यांनी बरोबर काम केलेलं आहे. त्या जनरेशनचे सायंटिस्ट आहेत. होमी जहागीर बाबा वगैरे ज्या वेळेला होते, तर त्यावेळेला त्यावेळेचे सायंटिस्ट आहेत. लक्षात ठेवा. आता बघा रमन इफेक्ट, जो रमन इफेक्ट, हा रमन इफेक्ट एकदा एक्झाम मध्ये विचारला होता. फक्त वाचून घेऊयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा कव्हर करतो. आजचा आपला पॉईंट फक्त एक्झाम्पल्स लक्षात ठेवण्याचा आहे. ठीक आहे. बघा प्रकाशाच्या किरणांचे म्हणजेच फोटॉनच्या वातावरणातील अणुरेणूमुळे विकिरण घडून येणे, हे विकिरण फोटॉन्स कणांमध्ये स्थिरता प्रकारे घडून येते, याला म्हणतो रमन इफेक्ट. बघा लक्षात ठेवा. सिंपल भाषेमध्ये जो प्रकाश आहे, प्रकाशामध्ये ऊर्जा असते. प्रकाशामध्ये असणारी ऊर्जा ही फोटॉनच्या कणांच्या स्वरूपामध्ये असते. आपलं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये लहान लहान कण असतात, त्यावर हा फोटॉन पडतो आणि पसरतो. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा इथे शब्द बघा इलॅस्टिक म्हणजे काय? इलॅस्टिक म्हणजे आकार न बदलणे. जर आकार बदलला तर पुन्हा पहिल्या याच्यामध्ये येते. बघा कुठल्याही प्रकारची एकमेकांना हानी न करता ओके प्रकाश पसरणे, याला म्हणतो आपण रमन इफेक्ट. म्हणजे बघा दोन फुगे, बघा मला सांगा दोन फुगे आहेत, एक फुगा दुसऱ्या फुग्याला जर असा सोडून मारला तर त्यांच्यामध्ये काही हानी होईल का? दोघांची अजिबात हानी होणार नाही. याला म्हणतो इलॅस्टिक कोलिजन. ओके समजा. ओके सगळ्यांना क्लिअर आहे तसं. तर लक्षात ठेवा, हा एक पार्ट लक्षात ठेवा. ओके नोबेल मिळणारे सी.व्ही. रमन हे आपले भारतातले पहिले सायंटिस्ट आहेत. लक्षात ठेवा. ओके चला बघा आता आपल्याला पाहायचे पुढले महत्त्वाचे पॉईंट्स. बघा आता आपल्याला पाहायचं आहे अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग यांचे आपल्याला पाहायचे उपयोग. सगळ्यात पहिले एक पॉईंट लक्षात ठेवा, बहिर्वक्र भिंग म्हणजे काय? बघा हे दोन्हीकडनं बाहेरून वाकलेलं असतं. जेव्हा यावर आपण लाईट पाठवतो, हा लाईट एकाच पॉइंटला एकत्र येतो, म्हणून याला म्हणतो आपण कॉन्व्हर्जिंग मिरर. हा प्रकाशाला किरणांना कॉन्सन्ट्रेट करतो, एका ठिकाणी जवळ आणतो, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लहान गोष्ट पाहायची आहे, लहान गोष्ट मोठी करायची आहे, मोठी गोष्ट लहान करायची आहे, त्या ठिकाणी हे वापरणार. ठीक आहे. पहा मग बघा मायक्रोस्कोप मध्ये आपण लहान लहान गोष्टी मोठ्या बघतो, मग सगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप जे याच्यामध्ये वापरणार बहिर्वक्र भिंग, कॉन्व्हेक्स. बघा मग साधा सूक्ष्मदर्शक, संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप. दुर्बीनने आपण दूरची वस्तू जवळ आणून पाहतो. ओके मग लक्षात ठेवा दुर्बीन, दूरदर्शी म्हणजे टेलिस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, टेलिस्कोप याच्यामध्ये आपण वापरतो बहिर्वक्र भिंग, कॉन्व्हेक्स लेन्स. लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके नंतर बघा नंतर लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट, प्रकाशी उपकरणे जसे कॅमेरा, प्रोजेक्टरमध्ये सुद्धा वापरलं जातं. सगळ्यात मेन बघा घड्याळ दुरुस्त करताना तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण घड्याळ दुरुस्त करतो, तो जो घड्याळ दुरुस्त करणारा व्यक्ती आहे बघा, तो असं काहीतरी डोळ्याला लावतो आणि ते घड्याळ दुरुस्त करतो. मग ते जे आहे बघा ते भिंग कुठलं असतं? ते असतं बघा बहिर्वक्र भिंग. आपण बघतो दुर्बीन, ती दुर्बीन जी आहे ती दुर्बीन पण काय असतं बघा, ती पण असते बहिर्वक्र भिंग. तर का बरं असं? कारण बहिर्वक्र भिंग काय करतं? किरणांना एकत्र करतं, त्याला म्हणतो आपण कॉन्व्हर्जिंग मिरर. ते असतं अभिसारी. ओके लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके आणि याचे नाभी अंतर जे आहे बघा ते असतं पॉझिटिव्ह. ठीक आहे. बघा खूप IMP पॉईंट आहे, खूप IMP उपयोग आहे. आणि लक्षात ठेवा सगळ्यात IMP उपयोग म्हणजे काय? बघा सगळ्यात IMP उपयोग काय म्हणजे बघा लक्षात ठेवा, बघा दूरदृष्टीचा हा जो रोग, डोळ्यांचा रोग आहे बघा हायपरमेट्रोपिया किंवा फार साइटनेस. बघा दूरची वस्तू ज्यांना स्पष्ट दिसते, मात्र जे लोक जवळची वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, ओके अशा लोकांना, ज्या लोकांना दूरदृष्टीचा रोग आहे, तो जो रोग आहे त्या रोग दुरुस्त करण्यासाठी आपण आपल्या चष्म्यामध्ये जे भिंग वापरतो ते आहे बघा, ते असतं बहिर्वक्र भिंग. ठीक आहे लक्षात ठेवा. मग हे आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल पाहायला मिळेल. रोगांसंबंधी मी सेपरेट व्हिडिओ करेल. फक्त सध्या लक्षात ठेवा हायपरमेट्रोपियामध्ये वापरतात बहिर्वक्र भिंग, आणि ते आपल्याला धन पॉझिटिव्ह याचं नाभी अंतर आपल्याला असलेलं पाहायला मिळते. याची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते. ठीक आहे चला समजलं सगळ्यांना. आता बघा आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे अंतर्वक्र भिंग, अंतर्गोल भिंग किंवा कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे ठीक आहे चला बघा अंतर्वक्र भिंग, कॉन्केव्ह लेन्स. लक्षात कॉन्केव्ह लेन्स आपण कुठे वापरतो? बघा वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर, CD प्लेअर याच्यामध्ये आपण कॉन्केव्ह लेन्स वापरतो. बघा कॉन्केव्ह लेन्स असे दाखवतात. कॉन्केव्ह लेन्समध्ये जेव्हा आपण लाईट पाठवतो, हा लाईट
एकत्र येत नाही, तो पसरतो, तो असा पसरतो, आणि म्हणून याला म्हणतो आपण डायव्हर्जिंग लेन्स, अपसारी भिंग याला म्हणतो, प्रकाश असा पसरणार. ओके, मग आता मला सांगा, जेव्हा आपण आपल्या मित्राकडे जातो, ओके, आपण वाजवतो बेल वाजवताना मध्ये बघा इथे एक छोटीशी नेत्रिका असते, आयपीस असतो. मग आपण जी दुर्बिणने बघतो, त्या दुर्बीनमुळे काय होते बघा, तिची आतमधली जी गोष्ट आहे बघा, त्यातून त्या लेन्समधून काय होतं, त्यात आपल्याला सगळं जे बाहेरचं आहे बघा त्याचं पूर्ण दूर दिसतं. ओके, मग तेच आहे बघा आपली दरवाज्यावरची नेत्रदर्शिका. ओके, नंतर बघा टॉर्च विजेरी टॉर्च. आता बघा आपण जर बघितला टॉर्चचा लाईट जो आहे, टॉर्चचा लाईट तो असा पसरला पाहिजे. ओके, टॉर्चचा लाईट जो आहे बघा तो पसरला पाहिजे, आणि म्हणून त्या टॉर्चच्या लाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अंतर्वक्र भिंग. लक्षात ठेवा बघा, जर टॉर्चमध्ये भिंग म्हटलं तर ते भिंग असतं अंतर्वक्र, पण जर आरसा म्हटला तर तो असतो बहिर्वक्र. लक्षात ठेवा. बघा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता बघा लक्षात ठेवा, बघा समजा ही आपली बॅटरी आहे, ही बॅटरी आहे बघा, लक्षात ठेवा IMP पॉईंट आहे बघा. बॅटरीमध्ये हा जो बाहेरचा भाग आहे हा हे भिंग आहे, भिंग. ओके, पण हा जो आतला भाग आहे, आतला भाग समजा हा लाईट आहे बघ इथे, हा जो आतला भाग आहे, हा आरसा आहे, हा मिरर आहे, बरोबर. मग आपण बोलतोय कॉन्केव्ह भिंग कोणतं वापरतात जे लाईटला असं दूर करतं. पण जो आरसा वापरतो, हा आतला आरसा, तो आरसा असतो, तो किरणांना असा एकत्र करतो. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे आपण म्हणू शकतो अंतर्वक्र भिंग आपण वापरतो कशामध्ये वापरतो अंतर्वक्र भिंग, तर ते आपण वापरतो आरशाच्या केसमध्ये. आता बघा भिंग वापरतो बॅटरीच्या केसमध्ये. आता ते जर आपण आरशाच्या केसमध्ये गेलो, आरशाच्या केसमध्ये बघा अंतर्गोल आरसा हा सुद्धा बॅटरीमध्ये वापरतात. ओके, पण तो किरणांना एकत्र करतो. लक्षात ठेवा, अंतर्वक्र आरसा किरणांना एकत्र करतो, तो बॅटरीमध्ये असतो. अंतर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र आरसा लाईट एकत्र करतो, अंतर्वक्र भिंग लाईट पसरवतो. हे लक्षात ठेवा, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. विजेरी म्हणजे बॅटरी, ठीक आहे, टॉर्च, ठीक आहे, बॅटरी, याला बॅटरी म्हणतो, बॅटरी, ठीक आहे. नंतर बघा, आता बघा कॅमेरा, सूक्ष्मदर्शक, दूरदर्शी आपण आताच पाहिलं, याच्यामध्ये वापरतो बहिर्वक्र भिंग. पण लक्षात ठेवा IMP मुद्दा आहे, कॅमेरा, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप याच्यामध्ये आपण मेनली वापरतो बहिर्वक्र भिंग, कॉन्केव्ह लेन्स. मात्र ज्या मिळणाऱ्या इमेज आहे त्यांची क्वालिटी उत्तम मिळवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्स सुद्धा वापरतो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, खूप महत्त्वाचा मुद्दा, लक्षात ठेवा हा. ओके, चला, आणि बघा, ओके, हे झालं बघा आपले भिंगाचे उपयोग. आणि आता आरशाचे उपयोग बघा अंतर्गोल आरसा. लक्षात ठेवा, अंतर्वक्र आरसा जो आहे बघा, जर आपण याच्यावर लाईट पाठवला तर हा लाईट एकत्र येतो. लक्षात ठेवा, लाईट पाठवला हा लाईट एकत्र येतो डावीकडे, आणि म्हणून हा असतो अभिसारी आरसा, लाईटला एकत्र करतो. कुठे वापरणार बघा, केश करताना, सलूनमध्ये, दातांचे दवाखाने, डेंटिस्ट, बॅटरी, वाहनांचे हेडलाईट. बघा बॅटरी हेडलाईट काय करतात, एका ठिकाणी बघा, हेडलाईटचा मेन उद्देश काय बघा, एका ठिकाणी फोकस पडला पाहिजे. आतून लाईट फोकस होतो, नंतर थोडासा तो पसरवतो कोण, भिंग पसरवतो, पण आपल्याला एकत्र कोण आणतं, तो आणतं बघा अंतर्गोल आरसा. ओके, मग याला आपण म्हणतो कॉन्केव्ह मिरर. ओके, बघा फ्लड लाईट आणि सौर उपकरणे. ओके, म्हणजे आपली सौर चुल त्याच्यामधला आरसा लाईटला कलेक्ट करतो. मग हे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात बघा अंतर्वक्र आरशाचे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. वाहनांचे हेडलाईट, साईड लाईट नाहीत, हेडलाईट, सगळ्या प्रकारचे हेडलाईट याच्यामध्ये येतात. ओके, समोरचे लाईट्स. ओके, क्लिअर सगळ्यांना. आणि बघा, आणि आता पुढला मुद्दा बघा, आता बहिर्वक्र आरसा, कॉन्व्हेक्स मिरर. बघा जे कॉन्व्हेक्स मिरर आहे कुठे वापरतो बघा, वाहनांचे उजव्या आणि डाव्या बाजूचे आरसे, साईड मिरर्स. बघा कुठले, साईड मिरर्स. बघा हे जे साईड मिरर्स आहेत, साईड मिरर्स, ते आपण वापरतो. त्याच्यामध्ये असतो बहिर्वक्र आरसा, ते काय करतो, ते किरणांना दूर करतो. बघा हा असतो बहिर्वक्र आरसा, ते किरणांना पसरवतं. बघा यावर जर लाईट पडला, ते किरणांना असं पसरवतं. ओके, आणि म्हणून बघा आपली जी साईड लाईट असतात त्याच्यामध्ये काय असतं, जे आपल्याला दिसत नाही मागचं ते बाहेर दूर करून दाखवतं आतमध्ये, ऍक्च्युअली असं जवळ. मग त्यावर लिहिलं असतं बघा, ऑब्जेक्ट इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. ठीक आहे. नंतर बघा स्ट्रीट लाईट, आपण जर बघितला स्ट्रीट लाईट वरून तर प्रकाश पसरला पाहिजे.
त्याच्यामध्ये असतं बघा बहिर्वक्र आरशाचे उपयोग केलेले असतात. नंतर पार्किंग मिरर, जे मोठे मोठे मॉल्स वगैरे असतात त्या मॉल्समध्ये एक मोठा आरसा असतो, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, बहिर्वक्र आरसा जो लाईटला पसरवतो. ओके बघा, अशा प्रकारे हे महत्त्वाचे उपयोग जे बघा हे आपल्या बहिर्वक्र आरशाचे आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांना क्लिअर आहे, IMP मुद्दा आहे. फक्त ते एकच पॉईंट राहिला बघा, आपण जे बघितलं अंतर्वक्रभिंग कॉन्केव्ह लेन्स, याचा वापर आपल्याला आणखी एका ठिकाणी करतात आणि तो रोग म्हणजे बघा निकट दृष्टीता. बघा मायोपिया किंवा नियर साइटनेस असा रोग ज्या जवळचा आपल्याला दिसतं व्यवस्थित मात्र दूरचं स्पष्ट दिसत नाही. या रोगामध्ये आपण वापरतो काय, या रोगामध्ये आपण वापरतो बहिर्वक्र अंतर्वक्रभिंग. ओके, ज्याचा नाभी अंतर फोकल लेंथ आपल्याला निगेटिव्ह असलेली पाहायला मिळते. ओके, आय होप सगळ्यांना क्लिअर झालं असेल. खूप खूप IMP मुद्दा आहे, व्हेरी व्हेरी IMP पॉईंट आहे. तुम्हाला हे कधीच तुम्हाला शिकायला मिळणार नाही प्रॉपर. ओके, हे प्रॉपर मी सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला मी आता आणखी कॉन्सेप्ट क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतो. ओके, पण मला वाटतं तो कॉन्सेप्ट नंतर पाहू. पहिले फक्त आजचा आपला जो पॉईंट होता बघा तो होता फक्त एक्झाम्पल्स. आय होप आपण एक्झाम्पल्स सगळे कव्हर केलेले आहेत. ओके, प्रश्न विचारलेले त्याच्यावर प्रश्न तुम्ही पाहून घ्या. प्रश्न जे विचारले बघा ते सगळे प्रश्न पाहून घ्या त्या ठिकाणी. चल तर आपण मग थांबूयात. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.